चला तर फ्रेंड्स, आपण आज उपवासाची थाळी बनवूया। सर्वात अगोदर मी 1 वाटी भगर घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा या पद्धतीने। आणि त्यात थोडंसं पाणी टाकत आहे, जसं एखादी ग्लास वगैरे शिजण्यापुरतं। आणि आलू घेतलेले, आलू छिलके काढून तुकडे करून घेतलेले आहे। आपण कुकरमध्ये लावून राहिलेलो आहोत, तर आपण ही झटपट अशी उपवासाची थाळी बनवून राहिलेलो आहोत, म्हणून आपण कुकरचा वापर करून राहिलेलो आहोत। आणि आणखी दुसऱ्या कुकरमध्ये मी 2 वाट्या गाजरचा कीस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणा टाकलेला आहे। तर ह्यामध्ये थोडंसं दूध टाकून हाई कुकर आपण 2 शिट्या होऊ देऊ आणि भगरच्या कुकरच्या पण आपण 2 शिट्या होऊ द्यायच्या आहे। तर जोपर्यंत कुकर सिटी होऊन राहिलेली आहे कुकरची, तोपर्यंत आपण थोडासा गाजरचा हलवा बनवून घेऊ। थोडंसं तूप टाकलेलं आहे मी आणि गाजरचा कीस टाकून थोडंसं कडसून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता थोडं दूध टाकणार आहे। जवळपास 1 ग्लास दूध टाकून राहिलेली आहे मी, म्हणजे आपल्याला गाजर शिजवून घ्यायचे आहे, छान दूध आटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने छान दूध आटून गेलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये साखर टाकणार किंवा पेढे टाकणार, तर मी पेढे टाकून राहिलेली आहे। थोडेसे पेढे टाकलेले आहेत, थोडेसे साखर थोडे पेढे असं पण टाकू शकता तुम्ही। आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत, थोडेसे विलायची पावडर टाकायची आहे आणि छान मिक्स करून कडसून घ्यायचं आहे। बघा आपला हलवा तयार आहे गाजरचा। तर चला आपण आता खीर बनवूया गाजरची। कुकर थंड झाला त्यानंतर हे बघा आपण एका भांड्यामध्ये 2 चमचे तूप घेतलं आणि ते बॅटर पूर्ण टाकून दिलेलं आहे। छान शिजला गेलेला आहे कुकरमध्ये आपला गाजर आणि साबुदाणा छान शिजून गेलेला आहे। आता आपल्याला जास्त शिजवायची गरज पडणार नाही आहे। तर तुपामध्ये थोडंसं कळसून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि साखर छान मेल्ट होऊ देते मी अगोदर। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहोत। तुम्हाला जेवढी पातळ खीर पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही दूध टाकायचं आहे। मी जवळपास 2 ग्लास दूध टाकलेलं आहे। दूध टाकून छान मिक्स करून छान उकळी येऊ द्यायची आहे आणि थोडी खीर घट्ट व्हायला लागली की आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकणार आहोत। बघा या पद्धतीने आता खीर आपली तयार आहे। थोडं आणखी 5 मिनिटं आपण याला उकळू देऊ। थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीसाठी थोडंसं, म्हणजे गोडाची चव चांगली लागते। थोडेसे ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर टाकलेली आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तयार आहे आपली गाजरची खीर। गाजर आणि साबुदाण्याची उपवासाची खीर ही आपली तयार आहे। तर चला तर फ्रेंड्स, आता आपला दुसरा कुकरही थंड झालेला आहे, तर त्यातलं मी साहित्य काढून घेतलेलं आहे। भगर आता छान शिजलेला आहे, त्याला मोकळा करून घेऊ आणि थंड करून घेऊ। तोपर्यंत आपण आलूची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी आलू छान उकळून घेतले होते, कुकरमध्येच लावले होते आपण। तर आता एका चाळणीत काढून घेतले, छान शिजल्या गेलेले आहे। तर मसाला तयार करून घेऊ आपण। त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, भाजलेलं शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि थोडं अद्रक आणि 10-12 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि त्याचं कूट करून घ्यायचं आहे। बिना पाण्याने आपण त्याचा पेस्ट करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला 2 वस्तूमध्ये हे टाकायचं आहे। तर आपण भरपूर असं मिरच्या टाकून करून घेतलेलं आहे। 10-12 मिरच्या टाकल्या होत्या मी। तर चला आता भाजी बनवूया आपण आलूची। त्यासाठी मी 2 मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि जो आपण पेस्ट बनवून ठेवला होता तो थोडासा टाकलेला आहे। तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने करायचं आहे। कधी हिरव्या मिरच्या तिखट पण असतात, तर आमच्या मिरच्या थोड्याशा तिखट नसल्यामुळे थोडंसं लाल तिखट टाकून राहिलेली आहे। तुम्ही लाल तिखट स्किप पण करू शकता। थोडं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि 2 टमाटर बारीक चिरून टाकलेले आहे। छान टमाटर छान शिजवून घ्यायचे आहे झाकण लावून। टमाटर छान शिजले गेले आहेत, तर आता आपण याच्यामध्ये उकळून ठेवलेले आलू टाकणार आहोत। छान मिक्स करायचं आहे।
आणि जो शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता तो टाकणार आहोत आपण. आणि छान मिक्स करून घ्यायचं. थोडं 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आणि झाकण लावून थोडंसं वाफ काढून घ्यायची. आणि त्यानंतर तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे आहे भाजी त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. छान पातळ अशी भाजी केलेली आहे. तुम्हाला जर पातळ आवडत नसेल तर थोडेसे आलू कुस्करून टाकायचे. तर आता ही भाजी आपली तयार आहे. छान उकळून घेतली 5 मिनिटं आणि वरून बारीक चिरलेला सांबार लावलेला आहे. सांबार म्हणजेच कोथिंबीर आहे. तुम्ही जर कोथिंबीर खात नसेल उपवासाला तर तुम्ही ते स्किप करू शकता. तर आपली आलूची भाजी ही तयार आहे. तर चला आता आपण भगर बनवून घेऊ फोडणीचा. आलूच्या भाजीसोबत खायसाठी मी भगर बनवून राहिलेली आहे. 2 चमचे तेल गरम केलं, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले. शेंगदाणे छान कळसून घ्यायचे आहे. थोडंसं जिरं टाकलेलं आहे. दोन्ही आपण एकाच वेळेस परतून घेणार आहोत. थोडासा कढीपत्ता, हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. छान कळसून घ्यायचं आहे तेलामध्ये. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडंसं बेतानीच टाकायचं आहे कारण की भगरमध्ये मीठ टाकलेलं नाही आहे, म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता शिजवलेला भगर टाकून छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं वाफ देऊ द्यायची आहे. छान कळसून घेतला वाफ केल्याच्या नंतर 5 मिनिटं मी. आणि वरून बारीक चिरलेला सांबार लावलेला आहे आणि छान मिक्स केलं तर आपला आता हा भगर तयार आहे. तर आपण आता भजे बनवूया राजगिऱ्याचे. हे बघा, राजगिऱ्याचं पीठ आहे, हे आमच्याकडे या पद्धतीने मिळत असते. आणि आलूचे चिप्स करून घेतलेले आहे. गंजामध्ये थोडं पीठ घेतलं मी, त्यामध्ये आपण जे वाटून ठेवला होता तो ठेचा टाकलेला आहे, मिरची आणि अद्रकचा. थोडासा बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसं भजायसाठी आपण पीठ बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टच बनवायचं आहे. थोडा कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडंसं चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे. तर आता आपलं हे बॅटर तयार आहे. आपले चिप्स तयार आहेत आलूचे. तर आपण हे याच्यात टाकून भजे बनवून घेऊया आलूचे. तर तुम्ही चमच्याने टाकू शकता किंवा हातानेही टाकू शकता. तर तेल खूप चांगलं गरम पाहिजे, म्हणजे जास्त असं कडकडीत गरम पाहिजे तेल, नाहीतर ते नरम होतात. तर छान कडकडीत तेल गरम केलं आणि त्यामध्ये एक एक करून आपण भजे टाकून घेतले. तर या पद्धतीने आपण भजे छान तळून घेणार आहोत. उपवास न करणारेही उपवास करायला लागतील जर एवढे व्यंजन आपण बनवून दिले तर. तुम्ही बनवून बघा. यापैकी एकही व्यंजन बनवलं तरीही छान आहे. सगळंच छान बनलेलं आहे खायसाठी. तुम्हीही बनवून बघा. तर तयार आहे आपले भजे तयार आहेत. राजगिऱ्याचे भजे तयार आहे आणि उपवासाची थाली पण आपली तयार झालेली आहे.